टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसंच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पूर्ण बंदचं आवाहन केलंय। या बंदला काँग्रेसने देखील जाहीर पाठिंबा दिला। प्रशासनाला या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नीट परीक्षा पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं नमूद करण्यात आलं। या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावी उपाययोजना जाहीर कराव्यात, तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली। तसंच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांच्या लोकशाही अधिकारांचा आदर करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। महाराष्ट्र बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच शांततापूर्ण आंदोलनाला सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड, रवी वाघमारे, सुनील मगरे, श्यामसुंदर काळे, अजय काळे, तुषार भारती तसंच काँग्रेसचे शहराध्यक्ष सरान बागवान, शेख अक्रम आदींच्या स्वाक्षर असलेले निवेदन प्रशासनाला देण्यात आले। वंचित बहुजन आघाडीने पूर्ण शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांना 23 जुलै रोजी शांततेत बंद पाळून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन केलंय। काँग्रेसने देखील या बंदला सक्रिय पाठिंबा दर्शवलाय। आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदची हाकार पुकारली आहे त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं, शहर अध्यक्ष व काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र बंदला हे पूर्णपणे आमचा जाहीर पाठिंबा आहे। हे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी आम्ही त्यांना हा पाठिंबा देत आहे। तरी सर्व नागरिकांना, पूर्ण शहरातील व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की आपण आपले प्रतिष्ठान बंद करून एक दिवस या बंदमध्ये सामील होऊन हा निषेध नोंदवावा। पूर्ण शहरातील व तमाम परभणी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना अशी विनंती करण्यात येते की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी व जे दिल्लीला आंदोलन झालं ते पोलिसांकडून ज्या पद्धतीनं चिरडण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये अनेक आबालवृद्ध व लहान मुलांनासुद्धा मारहाण करण्यात आली। तर ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडून उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी जो बंद पुकारलेला आहे त्या बंदला आपण पाठिंबा देण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ह्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने आम्हाला पाठिंबा द्यावा। इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पुढारी यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा या बंदमध्ये पाठिंबा द्यावा आणि शहरातील नागरिकांनी ह्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊन बंद 100% यशस्वी करावा हे आवाहन करण्यात येतं। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्याचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याची भेट घेतली। त्या भेटीमध्ये विद्यार्थ्याच्या अनेक समस्या बाळासाहेबांनी जाणून घेतल्या। बाळासाहेब जाऊन आल्याच्या नंतर महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी त्या जंतर मंतरला भेट द्यायला गेले होते। त्यानंतर विद्यार्थ्याचं जे शांततेत सुरू होतं, जे आंदोलन सुरू होतं शांतते पद्धतीने, या मनुवादी सरकारनं त्याला हिंसक वळण लावलं आणि विद्यार्थ्याची मागणी काय होती? विद्यार्थ्यांची रास्त मागणी होती जे नीटचा पेपर फोडला त्या फोडणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा। त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेला जबाबदार असलेले या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणी या शासनाने घेतला पाहिजे। एक सुळक मागणी या ठिकाणी विद्यार्थी करत होते, परंतु या विद्यार्थ्याकडं या ठिकाणचे देशातलं सरकार बघायला रिकामं नाही। म्हणून काल जे विद्यार्थ्यावरती दिल्ली पोलिसांच्या वतीनं जे RSSचे काही गुंडे त्या वर्दीमध्ये होते त्या पोलिसांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच्या आदेशाने पूर्ण शहरामध्ये या ठिकाणी बंदची हाक आम्ही देखील दिलेली आहे। पूर्ण शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांना, पूर्ण शहरातल्या सर्व संस्था चालकांना, पूर्ण शहरातल्या सर्व ऑटो संघटनेना, पूर्ण शहरातल्या भाजी मंडीतल्या सर्व माझ्या विक्रेत्यांना, या ठिकाणी बागवान बिरादरीच्या सर्व माझ्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या पूर्णेचा एक नागरिक, एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना एक नम्र निवेदन करतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या उद्याच्या बंदला आपण सर्वांनी शांत पद्धतीने या ठिकाणी हे बंद
स्वीकारला पाहिजे. आपण या ठिकाणी पूर्णा शहर शांततेत बंद केलं पाहिजे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती करत आहोत. पूर्णा शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी, आपल्या देखील घरामध्ये मुलं आहेत, आपल्या घरामध्ये देखील विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्याच्या न्यायासाठी ज्यांच्या घरामध्ये 10वीचा विद्यार्थी असेल, ज्यांनी नीटची परीक्षा दिली, त्या देखील पालकाला या ठिकाणी विनंती करायची आहे की या देशामध्ये 21 विद्यार्थी या मनुवादी सरकारनं या ठिकाणी मारून टाकलेले आहेत. म्हणून या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी या ठिकाणी पूर्णा बंद करत आहोत. माझी सर्वांना विनंती आहे, या बंदला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला या ठिकाणच्या पूर्णेच्या काँग्रेस कमिटीने, आमचे सरान बागवान जे शहराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आमचे अक्रमभाई, या ठिकाणी ऑटो संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, यांनी देखील या ठिकाणी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. माझी विनंती आहे की पूर्णा शहरातलं बंद हे शांततेत व्हावं. पुन्हा एकदा या ठिकाणच्या सर्व व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की उद्या आपण एक दिवस या विद्यार्थ्याच्या त्यागासाठी, हे एक दिवस विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आणि हे एक दिवस या शासनाला धडा शिकवण्यासाठी आपण पूर्णा शहर कडकडीत बंद केलं पाहिजे, हीच विनंती या ठिकाणी मी करतो. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.